नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा न्यूज टॉप 9 मध्ये घेत असतो. आज सुरुवात करूया मोठ्या बातम्यांनी. पश्चिम बंगालच्या निकालानंतर संजय राऊत यांनी यूपीएच्या नेतृत्व बदलाबाबत पुन्हा सूर आळवलाय. काँग्रेसच्या भवितव्याबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. 290 सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेस आणि डाव्यांचा एकही उमेदवार जिंकला नाही. 2024 मध्ये राजकीय पटलावर काँग्रेस कुठे असेल असा सवाल रोखठोकमधून त्यांनी केलाय. आज सकाळी 11 वाजता माडच्या डॉक्टरांचं शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. विविध मागण्यांसाठी माडचे डॉक्टर कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंना भेटणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केलेत. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या लपवली जाते. मुंबईतील कोरोना मृत्यूचे आकडेही खोटे आहेत. कोरोना आकड्यांची बनवाबनवी तात्काळ थांबवा अशी मागणी त्यांनी केली. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचा संदर्भ देत फडणवीस यांना जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय. मोदींनी महाराष्ट्रातील कोरोना रोखण्याच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय. आता प्रश्न हा आहे की कोण बरोबर आहे, पंतप्रधान की आपण, असा सवाल जयंत पाटील यांनी फडणवीस यांना केलाय. मुंबई सायबर पोलिसांची टीम हैदराबादला जाऊन रश्मी शुक्ला यांची उद्या किंवा परवा चौकशी करण्याची शक्यता आहे. राज्य गुप्तचर विभागाचा गोपनीय अहवाल फोडल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबीकडून 3 प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पोलीस निरीक्षक BR घाडगे, अनुप डांगे आणि बुकी सोनू जालान यांच्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. तिघांनीही परमबीर सिंग यांच्यावर आरोप केले. DRDO कडून आत्मन या नव्या सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. एक्सरे वरूनच कोरोनाचं काही मिनिटात निदान यामुळे शक्य होणार आहे. सीटी स्कॅन करण्याची गरज पडणार नाही. कोरोनाचं संक्रमण झाल्याचं काही मिनिटात समोर येणार आहे. व्हॉट्सअपनं प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्याची मुदत माघारी घेतली आहे. 15 मे पर्यंत व्हॉट्सअप युजर्सना दिलेली मुदत माघारी घेण्यात आली आहे. जे ही पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांचं अकाउंट डिलीट होईल असं सांगितलं जात होतं. मात्र आता तसं होणार नसल्यानं व्हॉट्सअप युजर्सना दिलासा मिळालाय. आज नाशिकमधील सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. लसींचा साठा पूर्णपणे संपल्यानं लसीकरण मोहीमच आज ठप्प असेल. नाशिकमध्ये आतापर्यंत 3 लाखांहून अधिक डोस दिले गेलेत. लस उपलब्ध झाल्यानंतर पुढील लसीकरण सुरू केलं जाणार आहे. आणि आता पाहूया कोरोना संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात काल दिवसभरात 82,266 रुग्ण कोरोनातून बरे झालेत, तर 53,605 नवीन कोरोना बाधित आढळलेत. 864 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे 2,678 नवे रुग्ण आढळले, तर 3,608 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 62 कोरोना रुग्णांचा मुंबईत मृत्यू झालाय. पुण्यात सलग 8व्या दिवशी कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे. काल दिवसभरात पुण्यात 2,837 नवे रुग्ण आढळलेत, तर 4,673 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. नागपुरात काल दिवसभरात कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक आहे. नागपुरात काल 3,827 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर 7,799 रुग्ण कोरोनामुक्त झाले. पुरंदर तालुक्यातील सार्थक आश्रमशाळेतील 19 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. आश्रमशाळेतील 66 पैकी 19 मुलं कोविड पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली. या मुलांवर आनंदी जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अमरावतीत लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये 15 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन असेपर्यंत वैद्यकीय कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाहीये. लग्नासाठी 15 व्यक्तींची मर्यादा असेल, तर अत्यावश्यक सेवेलाच परवानगी देण्यात आली. कोल्हापूरच्या कागल तालुक्यात आजपासून 19 मे पर्यंत 10 दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू झालाय. कागल तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याच्या सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या होत्या. पुण्यात आज 45च्या पुढील नागरिकांचं लसीकरण बंद असणार आहे, तर 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण सुरू राहणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
तर लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक आहे। 4ही लसीकरण केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध असेल। नागपुरात 45 वर्षांवरील नागरिकांचे एकूण 96 केंद्रांवर आज लसीकरण करण्यात येणार आहे। तर 18 ते 44 वर्ष वयोगटासाठी आता 9 केंद्रांवर लसीकरण होणार आहे। नागपूरच्या ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती भयावह आहे। ग्रामीण भागात 22 लाख लोकसंख्या असताना केवळ 94 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत। नागपूर ग्रामीणमधील 8 तालुक्यांमध्ये व्हेंटिलेटरच नाहीयेत। त्यामुळे इथली यंत्रणा तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार असा सवाल निर्माण झालाय। आणि आता पाहूया महत्त्वाच्या घडामोडी। पश्चिम बंगालच्या जनतेला जय श्रीरामचा नारा आणि धार्मिक फाळणीचा विचार पटला नाही। आपली भाषा, संस्कृती, स्वाभिमान यावर ही जनता प्रेम करते अशा शब्दात सामनातून भाजपच्या पराभवावर निशाणा साधण्यात आलाय। समाज माध्यमांवर विरोधकांचा खोटा प्रचार आणि बदनामी ही शस्त्र आता जुनाट आणि बोथट झाली आहेत असं म्हणत मोदी शहा यांना आता बदलावं लागेल असा सल्ला सामनातून देण्यात आलाय। पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाकडून मुंबई सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी राज्य सरकारकडून विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नाशिकचे अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लेखक जावेद अख्तर यांनी राज्याच्या आणि मुंबईच्या कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारचं आणि मुंबई महापालिकेचं कौतुक केलंय। कोरोना काळात दोघंही उत्तम रीतीने काम करतायत, इतरांनी यातून शिकायला हवं असं ट्विट करत त्यांनी केंद्राला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह 2 दिवस पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं हा इशारा दिलाय। 10वीच्या विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी त्यांची सीईटी परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे। प्रस्तावित सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना 11वीत प्रवेश देण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती मिळते। देशभरातील राष्ट्रीय महामार्गांमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकर आणि कंटेनरना टोल शुल्कापासून सूट देण्यात आली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं विकसित केलेल्या 2DG या कोरोना संदर्भातील कोरोनावरील औषधाला मंजुरी मिळाली आहे। भारताच्या औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला मंजुरी दिली आहे। हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणं असलेल्या रुग्णांवर सहाय्यक उपचार पद्धती म्हणून वापरलं जाणार आहे। देशभरात ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं टास्क फोर्सची स्थापना केली आहे। 12 सदस्यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे। मुंबईतील डॉक्टर राहुल पंडित यांचा या टास्क फोर्समध्ये समावेश आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही। संशयित व्यक्तीलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे। आणि आता पाहूया राजकीय घडामोडी। कोरोना उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना मार्गदर्शन केल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे। तर तिसऱ्या लाटेआधी सुविधांवर भर द्या, लहान मुलांसाठी सुविधा विभाग निर्माण करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी खासदारांना दिल्याचं सावंत यांनी सांगितलं। या कोरोनामध्ये आपण पाहिले की तरुणांना बऱ्यापैकी अफेक्ट झाला, काही तरुणांनी आपले प्राण पण गमावले। पण त्याचा विचार करता उद्या जर मुलांवर आलं तर काय करायचं त्याची सुद्धा त्यांनी कृतीदल तयार करून आजच आपण ती बातमी वाचलेली आहे। कोरोनाची तिसरी लाट दारावर आहे, त्यामुळे मास्टर प्लॅन तयार करा असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूरच्या जिल्हा प्रशासनाला दिलेत। जिल्ह्याच्या बॉर्डर सील करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। तर पोलिसांनी पकडलेल्या रिकाम टेकड्या लोकांना 14 दिवस न सोडण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। महाराष्ट्रातील कोरोना विरोधातील लढाईचं पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केल्यानंतर जयंत पाटील यांनी फडणवीस यांना टोला हाणलाय। मोदींनी केलेल्या कौतुकाची फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली असावी असं ते म्हणाले। तर कौतुकाच्या थापेसोबत केंद्रानं लसीचंही आश्वासन द्यावं असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय। पंतप्रधानांनी कौतुक केलेलं दिसतंय, तर असं कौतुक
करून चांगल्या राज्याला प्रोत्साहन जसं देत आहेत तशी लस ही चांगलं काम करणाऱ्या राज्यांना जास्तीत जास्त पुरवठा करण्याचं आश्वासन द्यावं. राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत विरोधी पक्षाचं आभासी चित्र निर्माण करताय अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. तर फडणवीस यांनी मोदींसोबत बोलून ठाकरे सरकारचं कौतुक का केलं हे समजून घ्यायला हवं असंही अरविंद सावंत म्हणाले. अकोल्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेला आहे. दरम्यान काळा बाजारात खासगी आणि सरकारी डॉक्टरांचा हात असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल असं मिटकरी यांनी सांगितलं. यामागं खासगी किंवा सरकारी डॉक्टर असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल. अशा काळामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार रोखण्यामध्ये ते अपयशी ठरलेत. वास्तविक त्यांच्या देखरेखीमध्ये ह्या गोष्टी घडायला पाहिजे, पण काळा बाजार होतो कसा याबाबत सुद्धा चांगला पाठपुरावा करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लस पुरवठ्याचं नियंत्रण केंद्राकडे असल्यानं अडचणी येत आहेत, त्यामुळे लसीकरण संथ गतीनं होत आहे असं मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. मात्र सुनियोजित पद्धतीनं लस देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. दोन प्रकारचे निर्णय घेतलेले की 45 वर्षावरील नागरिकांकरता केंद्र स्वतः त्याची जबाबदारी घेते. 18 ते 45 जी 44 ची जबाबदारी आहे ती राज्यांवर आमच्यावर टाकलेली आहेत, परंतु पुरवठा जो आहे त्याचं नियंत्रित मात्र केंद्र सरकार करणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालाची 4000 पानं गायब झाल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलाय. ती 4000 पानं सुप्रीम कोर्टात का दाखल झाली नाही याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये निवड झालेल्या मराठा समाजातील 2185 मुलं गेल्या 2 वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या मुलांना सरकारनं न्याय द्यावा अशी मागणी निलेश राणेंनी केली आहे. आसाममध्ये भाजपनं सत्ता मिळवल्यानंतर आता आसामच्या मुख्यमंत्री पदासाठी हेमंत बिस्व शर्मा यांचं नाव चर्चेत आहे. दरम्यान आज होणाऱ्या भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. आणि आता पाहूया मेट्रो शहरांमधल्या घडामोडी. विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी परमवीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. 2017 मध्ये ठाण्यातील खंडणी विरोधी पथकानं आपल्या 2 गाड्यांचा वापर करून अनेक गुन्हे घडवल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मात्र या सर्वांविरोधात विरार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली आहे असा आरोपही मयुरेश राऊत यांनी केलाय. औरंगाबादमध्ये बाजारात खरेदीसाठी लोकांनी तुफान गर्दी केली आहे. विक्रेते आणि ग्राहकांनी कोरोना नियमांची चांगलीच पायमल्ली केल्याचं दिसतंय, त्यामुळे कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जाते. नागपुरात कोरोना नियमांचं उल्लंघन करत लग्न समारंभ आयोजित करणाऱ्या परिवारावर कारवाई करण्यात आली आहे. लग्नाला 150 ते 200 पाहुणे उपस्थित राहिल्यानं सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील कोरोना सेंटरला भेट दिली आहे. यावेळी सेंटरमधील मूलभूत सुविधांची तपासणी करत कोरोनाबाधित रुग्णांची त्यांनी विचारपूस केली आहे. ठाण्यातील एक शिक्षक स्वतःच्या गाडीचा वापर कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी करतोय. विनय सिंग असं या शिक्षकाचं नाव आहे. अँब्युलन्स मिळवण्यासाठी रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे अशा प्रकारे ते रुग्णांची सेवा करतायत. बारामतीमध्ये 90 वर्षाच्या दाम्पत्यानं कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बारामतीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. यावेळी डॉक्टर आणि नातेवाईकांकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. गुहागरमधील जांभारी आणि कुडली परिसरात काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बिबट्याचं नागरिकांना दर्शन होत आहे. भंडारा जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. वऱ्हाडातील सुमारे 350 वर्षांपासूनची परंपरा असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घट मांडणी यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होतीये. मात्र घट मांडणी मोजक्याच 4 ते 5 लोकांमध्ये होणार असल्यानं शेतकऱ्यांनी गर्दी करू नये असं आवाहन पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी केलंय.
आणि आता पाहूया मुंबई पुण्यातल्या घडामोडी। पुण्यातील रुग्णालय वाढत्या रुग्णसंख्येचा ताण सहन करण्यासाठी सक्षम नसतील तर इथले रुग्ण मुंबईत हलवण्याचे निर्देश देऊ, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। कोरोना संसर्गाबाबत पुणे सर्वाधिक प्रभावी आहे। जिल्ह्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ही मुंबईपेक्षा दुप्पट असल्यानं न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे। मुंबईच्या कोरेगावमधील नेस्को लसीकरण केंद्रात आज लसीकरण होणार नाही तशी नोटीसच केंद्राच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे। राज्यातील कडक निर्बंधांमुळे मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे। दर दिवसाची प्रवासी संख्या 35,000वर आली असं मेट्रो प्रशासनानं सांगितलंय, तर मेट्रोच्या फेऱ्याही 100 पर्यंत घटल्या आहेत। मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण चांगलंच कमी होतंय। मुंबईत दररोज 6,000 मेट्रिक टन कचरा जमा व्हायचा, आता हे प्रमाण 5,300 ते 5,500 मेट्रिक टनापर्यंत खाली आलंय। त्यामुळे मुंबई शहर हे स्वच्छ आणि सुंदर होत चाललंय। मुंबईत 4 किलो हेरोईन घेऊन जाणाऱ्या एकाला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केली आहे। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली आहे। यात आरोपी केनिथला अटक करण्यात आली। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सूरज थापरला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय। ताप आणि ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलंय। त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आला नाही। पुण्यातील शिरूरच्या तळेगाव ढमढेरे इथल्या न्हावरा रस्त्यावर गावठी पिस्तूल विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 3 काडतुसं आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आलं। पुण्याच्या खेडमध्ये अवैधरित्या हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। तसंच लाखो रुपये किमतीचं रसायन आणि साधन सामुग्री पोलिसांनी नष्ट केली।